दिनचर्येचं पालन केल्याने आपलं आरोग्य नीट राहतं का? हो, राहतं ना. दिनचर्या पालन केल्यानेच आपल्याला कुठल्याच औषधाची गरज लागत नाही. शतपावली म्हणून 1-1 तास चालायचे. आता जेवण झाल्यावर जर 1 तास चाललं तर आपल्याला आजार होऊ शकतात. जेवल्यानंतर संध्याकाळी लोकांना चहा पिण्याची सवय असते, तर ते योग्य आहे का? ही दिनचर्या कधी फॉलो केली जाते? आजारी पडल्यावर. आपण आजारी न पडता आजारी पडू नये म्हणून जर ती फॉलो केली तर हा प्रॉब्लेमच येणार नाही. आजकाल लोक वेळेवर झोपतच नाहीत, त्याला काय करता येऊ शकेल? आपलं आयुष्यमान आपल्याला 10 वर्षांनी कमी करायचं असेल तर मग ठीक आहे, जागा रात्री. पण मग आपण बघतो ना, अचानक एक दिवस कोणाला तरी हार्ट अटॅक आलेला बघतो, एखादी व्यक्ती अचानक गेलेली बघतो. आपल्याला असं वाटतं की आपण उपवास केलाय म्हणजे आपलं वजन कमी होणार. उपाशी राहून सुद्धा वजन वाढतं, हेही कोणाला माहिती नाहीये. ज्यांचं प्रोफेशन खूप हेक्टिक आहे, जसं की पोलीस असतील किंवा डॉक्टर्स असतील, ज्यांना खरंच ह्या गोष्टी त्या वेळेला फॉलो नाही करता येत, त्यांनी अशा वेळेला काय केलं पाहिजे? की अगदी 40शीत नाही आलं तर आपण काय म्हणतो, झाले मी म्हातारी. असं नाहीये. आयुर्वेद म्हणतो 100 वर्ष निरोगी जागा. आणि आयुर्वेदाप्रमाणे 30शी पर्यंत बाल्य, 60 पर्यंत तारुण्य आणि 60 नंतर वार्धक्याला सुरुवात होते. सगळ्यांची लाईफस्टाईल खूप बदलली आहे, तर ह्यामध्ये आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आउटडेटेड झाली असं वाटतंय का तुम्हाला? अजिबातच नाही. प्रत्येकाला निरोगी राहायचंय, पण निरोगी राहण्यासाठी काय करायचं हे त्यांना कळत नाही. त्याचं उत्तर दिनचर्या आहे. नमस्कार मंडळी, वैचारिक किडाच्या वैचारिक गप्पांमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपलं आरोग्य उत्तम असण्यासाठी आपली दिनचर्या काय असावी ह्यासाठी आज आपल्याशी गप्पा मारायला आलेले आहेत डॉक्टर मेधा मेहेंदळे मॅम. मॅम, तुमचं आमच्या शोमध्ये स्वागत. मेधा मॅम तन्वी हर्बल्सच्या संचालिका आहेत आणि त्या आपल्याला आज दिनचर्या कशी सुधारावी किंवा कशी असावी आणि कशी नसावी ह्याबद्दल पूर्ण माहिती देणार आहेत. तर मॅम, आयुर्वेद म्हणलं की दिनचर्या हा शब्द लगेच येतो, तर दिनचर्येला किती महत्व आहे? दिनचर्या म्हणजे काय? तर आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्या ही निरोगी माणसासाठी आहे. आणि ती कशासाठी आहे? की तुमचं हे निरोगी जीवन असंच पुढे चालू राहावं, यासाठी दिनचर्या सांगितली आहे. ही जर आचरणात आणली तर आपण वरचेवर आजारीच पडत नाही. आपल्याला आजार होत नाहीत आणि एखादा आजार झाला तर तो लवकर बरा होण्यासाठी सुद्धा आपण दिनचर्येचं पालन जर करत असलो तर तो लवकर बरा होतो. आपल्याला अधिक गंभीर स्वरूपाचे आजार होत नाही. आणि दिनचर्या म्हणजे काही वेगळं नसतं. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण उत्तम आरोग्य राहण्यासाठी काय काय करायचं हे सांगितलेल्या ज्या टिप्स असतात त्या फॉलो करणं म्हणजे दिनचर्या. इतकं ते सोपं आहे, अजिबात कठीण नाहीये. फक्त आपल्याला आपल्यापर्यंत ते नीट पोहोचत नाही. पण फक्त दिनचर्येचं पालन केल्याने आपलं आरोग्य नीट राहतं का? हो, राहतं ना. कसं आहे सांगते तुम्हाला, की तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय खावं, कधी उठावं, आहार कसा असावा इथपासून ते तुमचा आहार विहार आणि तुमचं जीवनशैली या सगळ्याच्या बाबतीत आयुर्वेदाने मार्गदर्शन केलंय. हे जर तुम्ही खरोखर आचरणात आणलं आणि ते काळानुरूप आजच्या काळाप्रमाणे आपल्या जीवनात कसं आणायचं हे जर आपल्याला कळलं तर दिनचर्या पालन केल्यानेच आपण पूर्णपणे आरोग्यमय राहतो. आपल्याला कुठल्याच औषधाची गरज लागत नाही. आणि आयुर्वेदाप्रमाणे तर रिटायरमेंट कधी असते? तर 30शी पर्यंत बाल्य, 60 पर्यंत तारुण्य आणि 60 नंतर वार्धक्याला सुरुवात होते. आता आपण असं करतो की अगदी 40शीत नाही आलं तर आपण काय म्हणतो, झाले मी म्हातारी, 40शी लागली. असं नाहीये. आयुर्वेद म्हणतो 100 वर्ष निरोगी जागा. आणि पूर्वीच्या काळी अशी चिकित्सा होती, कुटी प्रावेशिक योजना होती की त्या कुटीत जाऊन राहायचं. त्याला कायाकल्प चिकित्सा म्हणतात. आणि त्या कुटीत जाऊन राहायचं. तिथे आवळा, मध आणि दूध ते योग्य पद्धतीने केलेली औषधं असं करून तो उपचार केला जायचा आणि व्यक्ती 1000 वर्ष जगायची. 1000 नाही पण 200 वर्ष जगल्याचे उदाहरण आयुर्वेदात दिलेली आहेत. आणि चवन ऋषींनी तर च्यवनप्राश जे काढलं त्याच्यात त्यांनी तरुण केलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं की ज्या पद्धतीने ते फॉलो केलं जायचं, पूर्ण त्वचा, दात, केस सगळे झडून जायचे आणि सगळं नवीन परत यायचं. बर. आणि त्यानंतर ती एक नवीन व्यक्ती तयार व्हायची. आता आपल्याला इतकं जरी आयुष्य नको, पण जे काही आपण आयुष्य जगू ते निरोगी आपण जगलो, आणखीन काय पाहिजे आपल्याला? आणि म्हणून दिनचर्या ही आपल्या आरोग्यासाठी, आपल्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यासाठी आणि आपलं उत्तम पचन, शांत झोप या सगळ्यासाठी उत्तम आहे. सध्याच्या मॉडर्न लाईफस्टाईलचे तब्येतीवर काय काय परिणाम होतात? आताचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालेलं आहे की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत
आपण स्वतःला वेळ देत नाही आहोत, बाकी सगळ्याला वेळ देतोय. हं. तर आपल्या आरोग्यासाठी, आपल्या शरीराला, मनाला वेळ देणं, हेच आयुर्वेदाची दिनचर्या सांगते, की हे तुम्ही करायला हवं. बरेचदा आपण असं बघतो, की आपल्या आहारामध्ये खूप वेगवेगळं चुकीचं खाल्लं जातं हं. आणि लक्षातच येत नाही, की आपण हा चुकीचा आहार घेतोय. माझ्याकडे एक अशी व्यक्ती होती, की जी फक्त सॅलडच खायची. दुसरं काही खायचीच नाही. का? तर वजन कमी करायचंय. उपाशी राहून सुद्धा वजन वाढतं, हेही कुणाला माहिती नाहीये. बरं. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपण उपवास केलाय म्हणजे आपलं वजन कमी होणार. पण त्याने शरीरामध्ये त्याचाही त्रास होत असतो. आपल्याला योग्य रीतीने खाऊन वजन कमी करायचंय आणि व्यायाम करून ते पचवायचंय. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून ज्यावेळेला तिला ही दिनचर्या मी सांगितली, काही आपल्या ट्रीटमेंट्स दिल्या घ्यायला, पोटात घ्यायला औषध दिलं. अगदी आपलं एक तन्वी तेल आहे, तन्वी एडिबल ऑइल. तर ते गरम पाण्यात घालून घ्यायला सांगितलं. त्यानी तिला इतकं हलकं वाटायला लागलं, कारण वाताचं शमन झालं. हं. वातानी जो फोपसेपणा येतो तो कमी झाला. अगदी साध्या सोप्या गोष्टी असतात. एक आपलं फिटनेस टॉनिक आहे, ते तिला घ्यायला दिलं. हे सगळं केल्यानंतर औषधाशिवायच तिला फरक पडला. म्हणजे ती येऊन म्हणाली, की काट्यावर माझं एक 2-3 किलोच कमी झालं असेल, पण माझे सगळे कपडे सैल होतायत, मला हलकं वाटतंय. मला दिवसभर जो आळस जाणवायचा, जडत्व जाणवायचं, ते आता जाणवत नाही. खूप म्हणजे हजारो असे दिनचर्या बदलल्यामुळेच नुसतं उपयोग झालेले पेशंट्स आहेत. आता अनेक पेशंट असे होते, की जेवण झालं, की शतपावली म्हणून 1-1 तास चालायचे. आता जेवण झाल्यावर जर 1 तास चाललं, तर आपल्या पचनाला जो आराम हवाय, तो मिळणार कसा? मग ती शतपावली म्हणजे 100 पावलंच चालायचं असतं. हं. आपण तिथे जर अति चालायला लागलो किंवा अति काम केलं, अगदी बौद्धिक काम सुद्धा जेवण झाल्या-झाल्या लगेच करायचं नाही. बरं. थोडी विश्रांती हवी. 10-15 मिनिटांची. आता हे जर आपल्याला माहीतच नसलं आणि आपण ते करत राहिलो, म्हणजे इतकं सांगितलेलं आहे, की जर आपण जेवण झाल्यावर लगेच खूप मेहनतीचं, कष्टाचं काम केलं, तर आपल्याला आजार होऊ शकतात. बरं. आता हे कोणाला माहितीच नाहीये. म्हणून त्याच्यानंतर थोडी विश्रांती घेऊन मग पुढचं काम करायचं असतं. आता तुम्ही म्हणालात, की झोपण्याची आणि उठण्याची वेळ सोडूनही दिनचर्येमध्ये बरेच बदल घडवावे लागतात. तर ते काय-काय आहेत? आता कसं आहे सांगते, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय-काय करायचं? आता लोकांना असं वाटतं, की आयुर्वेदाची दिनचर्या म्हणजे खूप कठीण असेल. आपल्याला कसं शक्य आहे? सगळ्यांना शक्य आहे. आता काय करायचं? सकाळी उठायचं आधी किती वाजता? तर ब्राह्ममुहूर्तावर. आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? तर सूर्योदयाच्या आधी 1.5 तास उठायचं. बरं. म्हणजे समजा 7 वाजताचा सूर्योदय एखाद्या दिवशी आहे, तर तुम्हाला 5:30 ला उठायला पाहिजे. आता ब्राह्ममुहूर्तावर उठणं प्रत्येकाला शक्य होत नाही, कारण 5:30 वाजता सगळी आजची पिढी उठत नाही. ह्याचं कारण काय? ती रात्री लवकर झोपत नाही. हं. ती जर रात्री 10-11 वाजता झोपायला लागली, तर 6 वाजता उठता येतं. मग काही तेवढं कठीण नाहीये. हा जो ब्राह्ममुहूर्त आहे, हा इतका सुंदर मुहूर्त असतो, की ह्या वेळेला चिंतन, मनन, ध्यानधारणा, अभ्यास आणि आज सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत माझी काय-काय कामं आहेत, त्याचं नियोजन, हे जर केलं, तर ते इतकं सुंदर होतं. म्हणजे आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची वेळ म्हणजे हा ब्राह्ममुहूर्त आहे. नंतर पहिले दात घासायचे असतात. आता दात घासणं म्हणजे दंतधावन असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हं. दंतधावन म्हणजे काय? तर आपण सकाळी उठल्यावर काय करतो? गोड टूथपेस्ट घेतो आणि दात घासतो. पण आयुर्वेदाप्रमाणे, आयुर्वेदाचं घड्याळ जे आहे, त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर आपली 10 पर्यंतची वेळ ही कफाची आहे. बरं. सकाळी 10 पर्यंत. त्यावेळेला कुठल्याही गोड पदार्थांनी दात घासायचे नाहीत. ते घासले तर कफ वाढतो. आपण काय करतो? आयुर्वेदाने सांगितलंय त्याच्या बरोबर उलट करतो. गोड टूथपेस्टनी दात घासतो. मग त्यावेळेला तिखट, तुरट, तिक्त कषाय रसानी जर आपण दात घासले, तर कफरस जो आपल्या शरीरात कफदोष आहे तो वाढत नाही. म्हणजे ज्यांना कफाचा त्रास आहे त्यांनी हे नक्की करून बघा, की नुसतं तुम्ही आपण जे आपलं धवलदंती आहे तन्वीची किंवा कुठलंही तुम्ही एक कटू तिक्त कषाय रस जे असतात त्याच्यामध्ये, त्यांनी जर तुम्ही दंतमंजन केलंत, तर त्याचा इतका चांगला फायदा होतो, की नुसतं अशा पद्धतीने दात घासण्यानेच तुमचे कफाचे विकार कमी होतात. बरं. आता त्याचबरोबर दात घासल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उषःपान. सकाळी उठल्यावर किती पाणी प्यायचं? तर काय झालंय, भरपूर पाणी प्या. 1-1 लिटर, 2-2 लिटर. आयुर्वेदाने नाही असं सांगितलेलं. आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे, की सकाळी 1 कपभर पाणी प्या. हं. आणि ते कोमट असेल तर उत्तम. पण ज्याची कफ प्रकृती आहे त्यांनी कोमट. ज्याची पित्त प्रकृती आहे, ज्याला वरचेवर ॲसिडिटी होते, त्यांनी ते साधं पाणी प्यायचं. म्हणजे प्रकृतीप्रमाणे आपला आहार, विहार सगळं बदलत असतं. आता हे घेतल्यानंतर पोट साफ होण्यासाठी आपोआप वेग येतो. वेगळं काही करायची गरज लागत नाही. पोट साफ होणं याच्यामध्ये अध्यारूत काय आहे, की नैसर्गिक रीतीने ते झालं पाहिजे. कुठलंही रेचक न घेता. हं. आजकाल
माझ्या मते जवळजवळ 25 ते 30% लोक लॅक्झेटिव्ह रेचक घेतल्याशिवाय त्यांना पोटच साफ होत नाही. कारण आपल्या आतड्याची शक्तीच वाढवत नाहीत. आतड्यातनं मळ बाहेर टाकणं ह्यासाठी जी शक्ती आतड्यामध्ये हवी ती वाढण्यासाठी आम्ही पेशंट्सना सांगतो की पाणी एक तर भरपूर प्यायला हवं, पण ते किती कधी प्यायचं या नियमाप्रमाणे प्यायला हवं. आणि त्याचबरोबरीने योग्य पाणी पिणं, योग्य आहार, योग्य व्यायाम हे असेल तर पोट आपोआप साफ होतं. आता बरीच मुलं रात्री 1-2 वाजेस्तो जागून अभ्यास करतात. त्याऐवजी तुम्ही त्या मुलांनी करून बघायला हवं की रात्री 10-11 वाजता झोपायचं, पहाटे 4ला उठायचं आणि अभ्यास करायचा. एकदा वाचलं तरी लक्षात राहतं. या ब्राह्ममुहूर्ताची ही ताकद आहे, ही एकदा प्रत्येकाने अनुभवून बघायला हवी. मग ते कुठल्याही क्षेत्रात असा. आणि ते नाही जमलं तर तुम्ही उठतात तीच वेळ म्हणजे ब्राह्ममुहूर्त समजा. कारण आजच्या पिढीला आम्हाला 7 शिवाय उठता येत नाही, 8 शिवाय उठता येत नाही, मग उठतात तो ब्राह्ममुहूर्त समजा. त्याच्या पुढे सुरू करा. आता हा साधारण 1 तास 1.5 तासाचा जो वेळ आहे त्यावेळेला चिंतन मनन हे सगळं तुम्ही केलं, अभ्यास केलात की त्याच्यानंतर तुम्हाला शरीराला तेल लावायचंय. अभ्यंग. आता अभ्यंग स्नान, आपल्याला अभ्यंग स्नान म्हणजे नुसतं स्नान वाटतं, असं नाहीये. अभ्यंग म्हणजे मालिश. रोज अंगाला कुठलं तरी तेल सोडून लावायचं असतं. आता त्याच्यामध्ये तिळाचं तेल, खोबरेल, मोहरीचं तेल, वेगवेगळी तेलं सांगितलीत. आता सगळ्यांना रोज नाही समजा तेल लावायला जमलं, आठवड्यातनं एकदा करा सुट्टीच्या दिवशी, काही हरकत नाही. आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे हे सगळं करायचं आणि त्याच्यानंतर व्यायाम करायचा. पण आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की नॉर्मल व्यक्तीने आपल्या शरीर शक्तीचा अर्धा व्यायाम करायचा. म्हणजे आपण व्यायाम करायला लागल्यावर आपल्याला जास्त घाम यायला लागला की आपण समजायचं की आता माझ्यासाठी हा योग्य व्यायाम आहे, ह्याच्या पलीकडे मी जास्त जाता कामा नये. म्हणजे जेवढी आपली शरीर शक्ती आहे त्याच्या अर्धा व्यायाम केला. त्याच्यानंतर हे उठणं लावलं आपण किंवा उपटन जॉय कनका पावडरचा लेप करून लावला, त्यानंतर स्नान. आता आंघोळ करताना सुद्धा स्नानाचे सुद्धा नियम सांगितलेले आहेत की आंघोळ करताना कोमट पाण्याने करायची, अति गरम पाणी नसावं. आणि त्याचबरोबर कोमट पाणी किंवा आपण जे म्हणतो अति गरम पाणी असेल तर ते डोक्याला नाही, मानेच्या खालच्या भागाला चालेल, पण वरच्या भागाला मात्र कोमट पाणीच हवं, नाहीतर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला म्हणतो की स्नान करायचंय तर त्या स्नान हे आयुष्यकर सांगितलेलं आहे की म्हणून दिवसातनं 2दा स्नान करा. ज्यांना पित्त प्रकृती आहे, घाम जास्त येतो, त्यांना दिवसातनं 2दा करावं लागतं. आणि पाणी हे सुद्धा औषध आहे. म्हणजे आजकाल असं झालंय की सकाळी आंघोळ केली, चेहरा धुतला की डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी, मध्ये कोणाला वेळच नाहीये, धावायचंय घड्याळाच्या काट्यावर. पण हेच जर दिवसातनं 3 ते 4 वेळा चेहरा धुतला तर वांग, पुरळ किंवा इतर तक्रारी होऊ नयेत म्हणून त्याचा सुद्धा फायदा होत असतो, एक उपचार म्हणून. आणि हेच पाणी पायावर घेताना गार पाणी घ्यायचं असतं पावलावर, म्हणजे त्याचा फायदा डोळ्यांचं तेज वाढायला होत असतं. आणि त्यानंतर देवपूजेनंतर मग नाश्ता. आता हे सगळं जे आहे हे करायला आधी लवकर उठायला हवं, तर आपण हे सगळं करू शकतो. आणि जो नाश्ता करायचा सकाळी तो आपला व्यवस्थित असायला हवा, कारण सकाळची वेळ भुकेची वेळ असते. दुपारच्या दिनचर्येमध्ये आपण काय केलं पाहिजे? आता नाश्ता झाला की त्याच्यानंतर आजारी पडू नये म्हणून तन्वी शतासारख्या टॅबलेट किंवा असं टॉनिक घ्यायचं निरोगी राहण्यासाठी. आपली व्हिटाग्रासो टॅबलेट आहे ती एक गोळी घ्यायची किंवा 2 तन्वी शता. म्हणजे आपण आजारी पडल्यावर जे औषध घेतो त्याऐवजी आजारी पडू नये, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तिस्फूर्तीसाठी असं टॉनिक जर प्रत्येकाने घेतलं तर आपण दिवसभर सळसळता उत्साह राहतो, आपल्याला चिडचिड होत नाही, आपल्याला जाणवतं की अरे हां, ह्याचा मला चांगला उपयोग होतोय. आणि हे टॉनिक म्हणून घ्यायचं, औषध म्हणून नाही. आता जेवण जे असतं ते प्रत्येक आपण एकदा नाश्ता घेतला की त्याच्यात 2.5-3 तासाचं तरी अंतर असायला हवं. जेवण आपलं जे आहे त्यात वरण, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर हेच असायला हवं. आणि नाश्त्यामध्ये आपला जो महाराष्ट्रीय आहार आहे तो सर्वोत्तम आहे, त्यामुळे तोच घ्यायला हवा. आपण जे पोहे, उपमा, शिरा किंवा वेगवेगळी सूप आपण बनवतो, फळं कापून आपण घेतो, हेच उत्तम आहाराचं उदाहरण आहे. आयुर्वेदाने काय सांगितलंय की 11 ते 1:30 ह्या वेळात तुम्ही जे काही खाल ते चांगलं पचेल. पण तुम्ही 2-3 वाजता खाल्लं तर त्या अन्नाचं तितकं चांगलं पचन होणार नाही, कारण त्या वेळामध्ये पाचक स्त्राव उत्तम स्त्रवत असतात. आता जेवण झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये किमान 2 तास पुढचं पचन होत असतं. आणि म्हणून त्यावेळेला आपण 3 भाग जे आपण म्हटलेत, 1 भाग रिकामा ठेवायचा, 1 भाग पाण्यासाठी आणि 2 भाग अन्नासाठी. आपण जर तडासे लागेल इतकं जेवलो पोटभर
तर मग ते पाणी आणि पचन याच्यासाठी जागा कुठे उरणार? हां. आणि म्हणून जेवताना 6 अवकाश म्हणजे काय, तर कमी खा. हं. आपल्याला जे सांगितलं जातं की 6 अवकाश जेवा. तर काय की आपल्या पोटामध्ये थोडी जागा ठेवून जेवा. बर. सगळं पोट भरू नका. हं. म्हणजे मग अन्नपचन नीट होईल. आता जेवताना भरपूर पाणी न पिता जेवण झाल्यानंतर 1 तासाने प्यायचं. बर. आता पाणी पिण्यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती आहे की जी संतुलित व्यक्ती आहे, तिने जेवणाच्या मध्ये थोडं-थोडं 2 घोट पाणी प्यायचं हं. आणि मग जेवण झाल्यावर 1 तासाने पाणी घ्यायचं. जी व्यक्ती आहे की जिला वजन कमी करायचंय, तिने जेवायच्या अर्धा पाऊण तास आधी भरपूर पाणी प्यायचं हं. आणि मग जेवायचं. हं. की आपोआप तो अग्निमंद झालेला असतो भरपूर पाणी प्यायल्यामुळे. हां. त्यामुळे आपोआप जेवण कमी जातं. बर. आणि जिला वजन वाढवायचंय, तिने जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी प्यायचं. हं. आणि आपण जे खातो अन्न, ते 32 वेळा चावून खाणं. आपण हे करतच नाही आहोत. हं. 5 मिनिटात आपलं जेवण संपतं. पण ते 32 वेळा एक घास जर चावून खाल्ला, तर जे काही पचन होतं, ते इतकं सुंदर असतं, की आपल्याला वेगळं अन्न पचन नीट होत नाही, अजीर्ण, अपचन असे विकारच होणार नाहीत. जेवण झाल्यानंतर शतपावली घातली, की वामकुक्षी म्हणजे काय, तर 10 ते 15 मिनिटाची डुलकी. अच्छा. एवढंच अपेक्षित आहे. हं. आणि ती नाही घेतली तरी चालते, त्याची गरज नाहीये. आणि ज्यांना अति झोपायची सवय असते, म्हणजे 2 तास दुपारी झोपतात, त्यांना डोकं जड होणं, चक्कर येणं, अंगाला मुंग्या येणं, हे का जाणवतं सांगते. कारण जेवण झालं, शरीरात कफ वाढतो. हं. त्याच्यानंतर पचन सुरू झालं, की पित्त वाढतं. हं. आणि पचन पूर्ण झालं, की वात वाढतो. हं. आता ज्यावेळेला जेवण झाल्या कफ वाढलेला असतो, त्यावेळेला जर आपण झोपलो, तर झोपण्याने अधिक कफ वाढणार आहे. हां. मग अधिक कफ वाढल्यावर आपल्याला सगळे कफाचे विकार, म्हणजे आपल्याला कळतच नाही की दमा का होतोय, सर्दी खोकला का होतोय, त्याच्या मागे दुपारी झोपणं हे कारण आहे, हे आपल्या लक्षात पण येत नाही. हं. आणि म्हणून दुपारचं झोपणं हे टाळणं हे सर्वोत्तम. हां. फक्त दुपारी आराम करणं 10 ते 15 मिनिटं हे मात्र गरजेचं आहे. बर. तसंच आपलं कामकाज जे आहे, आपण आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने करणं, हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलेलं आहे. हं. की तुम्ही जे काही काम करता, ते तुमचं काम पूर्ण 100% देऊन तुम्ही ते करायला हवं. म्हणजे हे सुद्धा आचरणातला एक भाग आहे. आयुर्वेदानुसार संध्याकाळी काय काय केलं पाहिजे? खरं म्हटलं तर आजच्या तरुण पिढीनी संध्याकाळी मैदानात जाऊन खेळायला पाहिजे. आपण सगळे विसरून गेलोय आणि घरकोंबडे झालोय. हो. घरात बसायचं, कॉम्प्युटरवर काम करायचं, मोबाईलवर काम करायचं, टीव्ही बघायचा. हं. ह्या व्यतिरिक्त बाहेर पडून बॅडमिंटन, टेबल टेनिस, कबड्डी असेल, कितीतरी मैदानी खेळ सुद्धा चांगले आहेत. व्हॉलीबॉल आहे, डॉजबॉल आहे. हे जर आपण खेळले, तर वेगळा व्यायाम करायची गरज लागत नाही आणि त्यातनं खेळून जो आनंद मिळतो, तो आपला बोनस असतो. हो. नुसतंच चालणं, संध्याकाळी चालायला हरकत नाही. हं. पण सकाळी चालणं अर्धा तास हे सर्वोत्तम आहे. आणि माझं तर असं म्हणणं आहे, की प्रत्येक आहार घेण्याच्या आधी, हं. जसं तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर नंतर टिप ठेवता, बिल भरता, तसं तुम्ही जेवायच्या आधी 15 ते 20 मिनिटं व्यायाम करायला हवा आणि मगच जेवायचं. बर. तुम्ही तुमच्या शरीराची काही विचारच करत नाही, काळजीच घेत नाही. तुम्ही फक्त आपल्या चवीने काय छान आहे ते खात बसता. पण ते पचवण्याची ताकद शरीराला मिळण्यासाठी खायच्या आधी अर्धा तास मी 15 मिनिटं व्यायाम करेन आणि मगच खाईन. म्हणजे दोन्ही वेळा, रात्री आणि दुपारी? जेव्हा खाल तेव्हा. बर. तर काय होईल, आपोआपच तुमच्या शरीराला हलकं झालेलं आहे शरीर हां. व्यायाम करून. अन्न पचलं आधीचं आणि मग तुम्ही खाल्लत, तर ते अधिक चांगलं त्याचं पचन होणार आहे. हो. आधीचंच अन्न पचलं नाही, त्याच्यावर तुम्ही अजून अन्न घातलं, तर ते दोन्ही अन्न पचणार नाही. हं. त्यापेक्षा अन्न पचन योग्य रीतीने झाल्यानंतर जर ते तुम्ही खाल्लत आणि संध्याकाळच्या वेळेला काय करायचं असतं, रात्री जेवायच्या आधी अर्धा तास, त्यावेळेला आलं आणि सैंधव, म्हणजे आल्याचा तुकडा सैंधव लावून चावून खायचा. बर. अन्न पचन उत्तम होण्यासाठी त्याचा फार छान असा फायदा होतो. हं. इतकं साधं, म्हणजे सगळं आपल्या घरात आहे, पण आपल्याला माहितीच नाहीये. आणि मग आपण काय करतो, हजारो डॉक्टर शोधतो. ॲसिडिटी झाली, अन्न पचन नीट होत नाहीये, लूज मोशन होत आहेत, इतर काय काय तक्रारी आहेत, डोकंच सारखं दुखतंय. पण हे का होणार नाही? कारण आपण खाण्यापिण्याच्या वेळा, आता सकाळी सुद्धा दुपारी जेव्हा जेवायचं असतं, लंच टाईम झाला की आपण एक त्याप्रमाणे आपलं टाइम टेबल ॲडजस्ट करायचं, की मला अमुक वाजता लंच टाईम आहे, तर माझा सकाळचा नाश्ता ह्या वेळेला व्हायला हवा. हं. आणि मग एकदा ती सवय लावली की आपलं घड्याळ तसं चालू राहतं. त्यामुळे हे संध्याकाळी चालणं, म्हणजे सकाळी सगळ्यात महत्त्वाचं, कारण व्हिटॅमिन डी मिळणार आहे, सूर्यप्रकाश, बरोबर. तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. सकाळी चालणं आणि संध्याकाळी चालणं. हं. दोन्ही वेळेला जर अर्धा-अर्धा तास चाललं,
तर मला असं वाटतं की दुसरं काहीही करायची गरज नाही. आणि त्याबरोबर व्यायाम, ध्यानधारणा, योग आणि जिम जर केलं तर ते तुमच्या शरीर शक्तीच्या अर्धा इतकाच व्यायाम करा. हम्म. बॉडी बिल्डर्सना ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने वेगळा भरपूर आहार घ्यावा. पण नॉर्मल माणसानी भरपूर अंडी खाणं हे, कारण त्याला तो पचवतोय कुठे? बरोबर. त्याचा जर व्यायामच कमी आहे तर त्याच्या व्यायामाप्रमाणे त्याचा आहार असायला हवा. आयुर्वेदामध्ये संध्याकाळी काही श्लोक किंवा मंत्र पठण करावं असं सांगितलंय का? हो, सांगितलंय ना. आयुर्वेदामध्ये संध्याकाळी आपण जे बघतो की संध्याकाळी तिन्ही सांजाची जी वेळ आहे हा. ती अशी वेळ असते की त्या वेळेला एक कुठली तरी बाहेरची वेगळी एक अंधकारमय शक्ती असते. तर त्यांनी आपल्या घराचं ग्रहमंडळ जे आहे ते शुद्ध राहावं, त्याची आपल्याला बाधा होऊ नये यासाठी म्हणून आयुर्वेदामध्ये शुभं करोती म्हणायला सांगितलेलं आहे की हे आपण नियमित म्हणावं. जेव्हा आपण देवापुढे हात जोडून त्याला नमस्कार करतो, आपलं मन तिथे एकाग्र होतं, त्यावेळेला देवाची शक्ती आपल्याला मिळत असते. आणि त्यावेळेला वेगवेगळे श्लोक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामरक्षा म्हणायला सांगितले. बरं. आता रामरक्षेचा जर अर्थ तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की ती एक प्रकारची रेकी आहे की हे देवा माझ्या डोक्याचं रक्षण कर, माझ्या चेहऱ्याचं रक्षण कर, माझ्या खांद्यांचं रक्षण कर, माझ्या पायांचं रक्षण कर, माझ्या डोळ्यांचं रक्षण कर, माझ्या हृदयाचं रक्षण कर. प्रत्येकाचं रक्षण कर हे त्या संस्कृतच्या श्लोकात म्हटलेलं आहे. आणि हे केल्यानंतर आईवडिलांना नमस्कार करणं म्हणजे दिवसातनं 2दा आपण आईवडिलांना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले तर आपल्यामध्ये एक विनम्रता येते. आज आपण जे बघतोय ना की आपली सगळी पिढी परदेशात आहे, सगळे आईवडील इथे एक एकटे आहेत. त्यांनी तिकडनं आईवडिलांना संध्याकाळी आणि सकाळी फोन करावा, बोलावं त्यांच्याशी, ही तरी शक्ती आहे. आता प्रत्येकाला काही इथे येऊन नमस्कार करणं शक्य नाहीये, पण संवाद साधणं, त्यांना फोनवरनं नमस्कार करणं हे जरी केलं तरी त्या आई वडिलांना जगण्यातला आनंद मिळतो. आम्ही कोणासाठी जगतोय हे त्यांना उत्तर मिळतं. जेवल्यानंतर संध्याकाळी लोकांना चहा पिण्याची सवय असते, तर ते योग्य आहे का? खरं म्हटलं तर चहा, कॉफी हे सगळ्या आपल्याला इंग्रजांनी लावलेल्या सवयी आहेत. आता कसं होतं सांगते की चहा, कॉफी पूर्वीच्या काळी नव्हतंच. काढा असायचा, उकाळा असायचा आणि तेच प्यायलं जायचं आणि ते अतिशय उत्तम होतं. गवती चहाचा काढा करून घेतला, काही हरकत नाही. पण हे चहा, कॉफी इंग्रजांनी जी सवय लावली ती आता इतकी लागली आहे की दिवसातनं 2दा चालेल, पण तो 2दाचा 10दा कधी होतो तेच कळत नाही आणि मग ते आरोग्यासाठी घातक असतं. जसं सिगरेट स्मोकिंग आपल्यासाठी योग्य नाही माहिती तरी लोक घेतात, अल्कोहोल घेतात, तसंच हे. तर आपण हे सोडून प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? नाही जमलं तर ठीक आहे, अर्धा कप घ्या, कमीत कमी घ्या. आणि चहा, कॉफी हे दूध न घालता घेतलं तर त्याचा तितका वाईट परिणाम होत नाही. दूध घालून जेव्हा ते उकळतं आणि आपण त्यात दूध घालतो तेव्हा मग ते कॉम्बिनेशन चुकीचं होतं. त्यामुळे ब्लॅक टी घेतला जातो तो एक वेळ चालेल. आणि आयुर्वेदाने काय सांगितलेत, जे संयोग सांगितलेत आहारामध्ये सुद्धा, तेही आपण आचरणात आणत नाही. आयुर्वेदाने असं सांगितलंय की दूध आणि गहू एकत्र खाऊ नका. आपण काय करतो, त्या चहात बिस्किट बुडवून खातो, म्हणजे दूध आणि गहू आला, मैदा आला आणि मैदा तर पचायला वाईट आहे. आणि चहा पिणं हे चुकीचं आहे असं म्हणणार नाही, गवती चहा प्या, काहीच हरकत नाही, तो उत्तम आहे. पण आपण जे कॅफिन टॅनिनचे चहा वापरतो कमी प्रमाणात मर्यादेत घेतले तर काही हरकत नाही, पण ते सुद्धा टाळून असं एखादं हेल्थ ड्रिंक घेतलं तर ते सर्वोत्तम. आयुर्वेदाला अभिप्रेत असलेली आदर्श दिनचर्या सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये पाळणं शक्य आहे का? का शक्य नाहीये? आपण आजही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे करतोय तेच करायचंय, त्यात बदल काय आहे? फक्त ते शास्त्रोक्त पद्धतीने होतंय हे आपल्या मनाला सांगायचंय. आणि हे एकदा मनाला पटलं की शरीराला पटतं. म्हणजे आपल्या मनाचा निश्चय हा आपल्याला लवकर उठण्यासाठी असू दे किंवा व्यसन सोडण्यासाठी असू दे. आता चहाचं व्यसन सोडायला मी तुम्हाला म्हटलं तसं आपलं जे तन्वी प्राशम हर्बल हेल्थ ड्रिंक आहे ते सुरू केलं की इतकी एनर्जी छान येते की मला खूप मुलं सांगतात की आता आम्हाला खूप सारखं ड्रिंक्सची इच्छा होत नाही, सिगरेट ओढायची इच्छा होत नाही. म्हणजे जर आपण आपलं हेल्दी टॉनिक घेऊन चांगले राहणार असू तर केमिकल कोल्ड ड्रिंक्स किंवा केमिकल गोष्टी व्यसन कशाला? बरोबर. आणि ते कधीतरी आनंद म्हणून करणं वेगळं आणि व्यसन म्हणून आपलं आरोग्य बिघडवणं वेगळं. यातलं अंतर जेव्हा कळायला लागतं त्यावेळेला आपण आपली दिनचर्या काय होतं माहितीये, ही दिनचर्या कधी फॉलो केली जाते? आजारी पडल्यावर. आपण आजारी न पडता आजारी पडू नये म्हणून जर ती फॉलो केली तर हा प्रॉब्लेमच येणार नाही आणि आपण निरोगी राहू. आयुर्वेदामध्ये रात्री काय करावं याबद्दल काय लिहिलंय?
आता रात्रीचर्या सुद्धा आयुर्वेदात सांगितलेली आहे. हां. आता रात्रीचर्या म्हणजे काय, की रात्री आपण जे जेवण घेतो, तर तो पहिला हलका आहार घ्यायचा. म्हणजे जसं आपण सकाळी 1 वाजता अगदी भरपूर जेवलो, तसं रात्री नाही चालणार. तो हलका आहार असायला. हं. आणि रात्रीची वेळ ही संध्याकाळी 6 ते 8. आता लोकं तोपर्यंत ऑफिसमधनं घरीच आलेली नसतात. हो. जेवणार कधी? असं होतं. हं. तर म्हणून काय करायला पाहिजे, की तुम्ही ऑफिसमधनं निघण्याआधी डबा अजून एक घेऊन जा आणि खा तिथे आणि जेवून मग निघा. करायचं म्हटलं ना, तर सगळं शक्य आहे. आणि मग घरी आल्यानंतर सूप असेल, फळं असतील, हलका आहार हे घ्या. हं. तर मग काय होईल, की तुम्ही ती दिनचर्या जी पालन करता, त्यात त्या रात्रीचर्येचं पण पालन होतं. आता कसं आहे सांगते, की 6 ते 7:30 ह्या वेळात जेवलं तर पाचकस्राव उत्तम स्रवत असतात. हां. पचन नीट होतं. त्यामुळे त्या वेळात जेवणं हे अत्यावश्यक आहे. आता एखाद्याला नाही जमलं त्या वेळात जेवायला, घरी येऊनच जेवायचंय. 10-11 वाजता जेवल्यानंतर त्याचं पचन होणार कसं? बरोबर. आपल्याला 11 वाजता झोपायचंय. आपण जर 8ला जेवलो, जेवण पूर्ण झालं, तर 2 तासात 10 पर्यंत पचन पूर्ण होतं आणि मग झोपणं हे सर्वोत्तम. हं, हं. आपण त्याच्या आधीच झोपलो, तर पचन नीट होत नाही. पचनात अडथळे येतात. हं. त्यानंतर जेवताना रात्रीचं, दुपारचं टीव्ही बघत न जेवणं. तेव्हा टीव्ही नव्हता त्या काळी. आता टीव्ही आला. मग काय होतं तिथे राग, लोभ, तिथे काय मारामारी चालली आहे ते सगळं आपल्या पोटात जात असतं जेवताना. हां. त्या भावभावना आपण खात असतो. आणि म्हणून जेवताना टीव्ही न बघता आपण शांतपणे बसून, बरोबर कोणी असेल त्यांच्याबरोबर गप्पा मारत, शांतपणे जेवलं, त्या जेवणाचा आस्वाद घेतला, तर ते आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आवडतं ते खायचं. हं. सगळं खायचं, सगळं थोडं-थोडं खायचं, पण आवडतं तेही खायचं. हं. पूर्ण वर्ज्य काही करायचं नाही, पण साखर मात्र आहारात आपल्या भाजी, आमटी, कोशिंबिरीत गूळ असेल थोडा, तो चालेल. वरून एक्स्ट्रा घ्यायचं नाही. हे जर आपण पाळलं, तर फारसे आजार आपल्याला होत नाहीत. हं. आता रात्री झोपताना शांत झोप सुद्धा लोकांना मिळत नाही. हं. म्हणजे तळमळत असतात लोकं. तर आपलं तन्वी शता जे आहे, जेवण झाल्यावर 1 गोळी रात्री झोपताना चघळून घेतली, शांत झोप लागते. आता तरीही ज्यांना मानसिक ताण किंवा इतर काही गोष्टी आहेत, मग त्यांनी तन्वी ओजसा घ्यायची. नाहीतर नुसतं तन्वी शता घेऊन सुद्धा पुरतं. आणि त्याचा इतका छान फायदा होतो, कारण काय आहे, कुठल्याही केमिकल औषधांची सवय लागली, की मग त्याचं आपल्याला जडत्व, दिवसभर त्याचे साइड इफेक्ट जाणवत राहतात. हे नैसर्गिक असल्यामुळे 10 वेळा घेतलं तरी अपाय नाही आणि गरज लागेल तरच घ्यायचं. हं. आपल्याला गरज नसेल तर घ्यायची आवश्यकताच नाही. बरोबर. आणि त्यामुळे झोप शांत. आता 6 ते 8 तास झोप ही मिळायला हवी. आता ही जर आपल्याला मिळाली नाही, तर आपल्या चेहऱ्यावर, आपल्या कामावर त्याचा परिणाम होणार आहे. हं. आणि त्यामुळे जगभरातनं पेशंट्स हेच विचारतात, की आमची दिनचर्या काय असायला पाहिजे? आणि प्रत्येक ठिकाणी हीच दिनचर्या आपल्या आपल्या वातावरणाप्रमाणे, देशाप्रमाणे ते फॉलो करतात आणि ते आम्हाला सांगतात, की तुम्ही चुटकीसरशी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. हं. कारण आम्हाला हा हेल्थ इश्यू कशामुळे आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. हं. रात्रीचर्येमध्ये एक पेशंट आला होता आणि त्याच्या नाकातलं हाड वाढायचं. हं. आणि खूप वेळा असं झालं, डॉक्टर म्हणाले, की आता काही उपाय नाही. सारखं-सारखं होतंय तर ऑपरेशनच करायला लागेल. हं. एकदा ऑपरेशन केलं, परत वाढलं. तर त्यावेळेला ते माझ्याकडे जेव्हा आले, तेव्हा मी त्यांना असं सांगितलं, की दिनचर्या काय आहे? ऋतुचर्या काय आहे? हे प्रश्न विचारल्यानंतर मी त्याला एकच विचारलं, की रात्री झोपल्यानंतर मध्ये उठून पाणी पितोस का? हं. त्यांनी मला सांगितलं, "हो डॉक्टर, मला इतकी तहान लागते, की रात्री असं 2:30ला वगैरे जाग येते, 2-2:30ला आणि मी 1 तांब्याभर पाणी पितो आणि मग परत झोपतो." हं. तेव्हा मी त्याला असं सांगितलं, की "ठीक आहे, असा तुझा त्रास आहे ना." तर मी त्याला कफावरची औषधं दिली आपली आणि त्याला एक सांगितलं, की "रात्री जे तू मध्ये उठून पाणी पितोस, तर ते तहान लागली, 1 घोटच पाणी प्यायचं. याच्याहून जास्त प्यायचं नाही. हं. हे तू फॉलो कर आणि 1 महिन्यानी येऊन मला सांग." ज्यावेळेला तो परत आला महिन्यानी, तेव्हा तो म्हणाला, "डॉक्टर काय तुम्ही चमत्कारच केलात." म्हटलं, "काय झालं?" तो म्हणाला, "नाही, माझं नाकातलं हाड वाढण्याचा त्रासच झाला नाही." हां. "तर तुम्ही काय दिलत काय नक्की?" मी म्हटलं, "औषधा इतकीच, दिनचर्या पण महत्वाची होती. हं. तू रात्री झोपल्यानंतर मध्ये उठून 1 तांब्याभर पाणी प्यायचास." आता आपण कडधान्य रात्री भिजत घालतो. हां. सकाळी त्याला मोड येतो. हं. तसं ते होत होतं. बरं. आणि ज्या वेळेला त्याला कमी पाणी प्यायला लागला, तेव्हा त्याला तो कफाचा त्रास होणंच कमी झालं. हं. म्हणजे रात्री उठल्यावर आपल्याला तहान लागली, थोडंसं पाणी प्यायचं, पण भरपूर पाणी रात्री प्यायचं नाही. हं. आणि पाणी पिताना सुद्धा तहान लागली तरच प्यायचं हा नियमच आपण विसरलोय. हं. एका वेळेला 1-1 लिटर, 2-2 लिटर नाही चालत असं.
आपण आपल्या किडनीवर प्रेशर का आणायचं? आणि त्यासाठी योग्य रीतीने आपण आहार आणि पाणी, पाणी सुद्धा औषध आहे. हां. पाणी कसं प्यायचं, कधी प्यायचं सगळं आयुर्वेदात दिलेलं आहे. पुषप पान हे 1 ग्लासच आहे. आणि जेवण झाल्यावर 1 तासाने पाणी, नाश्ता झाल्यावर 1 तासाने पाणी. आपण लगेचच प्यायलो तर आपण जसं मिक्सरमध्ये अन्न घातलंय आणि खूप पाणी घातलं तर ते नीट घुसळलं जाणार नाही. बरोबर. तसंच अन्नाचं आहे. आधी थोडंसं पाणी घालून ते घुसळा. चांगली पेस्ट झाली की मग अजून पाणी घाला. मग त्याला अर्धा पाऊण तास तर द्या, तर ते पचन नीट होईल. रात्रीच्या खाण्यामध्ये काय गोष्टी असायला पाहिजेत? खरं म्हटलं तर आपण जे वरण, भात, भाजी, आमटी, कोशिंबीर हेच खायला पाहिजे. हेच आपलं योग्य अन्न आहे आणि ते योग्य रीतीने खायला पाहिजे. म्हणजे आधी पहिल्यांदा भाजी खायची, कोशिंबीर घ्यायची, आमटी प्यायची, मग जेवढी जागा उरेल तेवढंच थोडी पोळी, भाजी आणि भात घ्यायचा. आपण उलटं करतोय. आपण आधी भात आणि पोळी खातो. ते नाही करायचं. एवढं जरी बदल केला, आयुर्वेदाने काय सांगितलंय की निरोगी राहण्यासाठी टॉनिक घ्या आणि आजारी पडल्यावर औषध घ्या. आपण ते पहिलं विसरलो आणि फक्त आजारी पडल्यावर औषध घेत राहिलो. तो जर बदल केला तर आयुर्वेदाची दिनचर्या वापरून आपण सगळे निरोगी जीवन जगू शकतो. बरोबर. आयुर्वेदामध्ये रात्री किती वाजता झोपलं पाहिजे किंवा हो. ह्याच्याबद्दल काय आहे? हां, आता कसं आहे 10 ते 11 ह्या वेळात झोपायला पाहिजे. बरं. कारण कसं आहे तर तुम्ही बरोबर 6 वाजता उठू शकता, 5:30 वाजता उठू शकता. पण एखाद्याला तसं नाही जमलं. मग आता एखाद्याची नाईट शिफ्ट आहे. मग त्यांनी काय करायचं? त्याला तर रात्री जागायलाच पाहिजे. रात्रभर जागायला पाहिजे. मग त्यावेळेला त्यांनी रात्रीचं जागरण झालं, घरी आला की पहिलं जेवायचं नाही. हां. हलका आहार, थोडंसं काहीतरी खायचं. आपण जसं अगदी लाईट फूड म्हणतो आणि झोपायचं. झोप पूर्ण झाली की मग उठल्यावर जेवायचं. माझ्याकडे एक असा पेशंट आला होता की त्याला सारखे लूज मोशन्स व्हायचे आणि तो म्हणायचा की मी आलो की जेवतो आणि मग झोपतो. मग काय व्हायचं त्यामुळे की रात्रभर पोट रिकामं, घरी आल्या आल्या लगेच जेवायचं आणि ती कफाची वेळ 7-8 वाजता आल्यावर जेवायचं आणि कारण त्याचं घड्याळ बदललं होतं म्हणून तो तसा जेवायचा. मग त्यानंतर जेव्हा त्याला सांगितलं की तू 8 वाजता आल्यावर जेवू नको, हलकं काहीतरी खा, पूर्ण झोप काढ आणि मग उठल्यावर जेव. त्यानंतर त्याच्या लूज मोशन्स असतील, पचनाच्या ज्या समस्या होत्या सगळ्या आपोआप कमी झाल्या. फारसा औषध नंतर घ्यायलाच लागलं नाही. म्हणजे नुसतं दिनचर्या आपण नीट केली तरी आपल्या आरोग्यातल्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतात. इतकं साधं सोपं आपल्या हातात आहे. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी असं आपलं झालंय. आणि म्हणून तरुण पिढीने आयुर्वेद समजून घेऊन तो आपल्या जीवनात आणायला हवा. वर्षभर एकाच प्रकारची दिनचर्या फॉलो करायला पाहिजे का? नाही, कसं आहे सांगते, आयुर्वेदामध्ये दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे. बरं. म्हणजे रोजची दिनचर्या ही सारखीच असते. हां. पण ऋतू बदलला की त्या ऋतूप्रमाणे त्यांचा सूर्योदय बदलणार आहे, सूर्यास्त बदलणार आहे. ते गणित त्या पद्धतीने बदलायला हवं. आणि आहारामध्ये कसा बदल होतो की उन्हाळा आला की जास्त तेलकट, तुपकट हे खायचं नाही. हां. थंडीमध्ये तुम्ही जे खाल ते पचवता. पावसाळ्यामध्ये पचन थोडं मंदावलेलं असतं. मग आता त्यावेळेला काय करायचं असतं की उन्हाळ्यामध्ये आपण एखादा पापड भाजून खायचा. पण तोच थंडीत तळून खाल्ला तरी चालेल. मग तेव्हा तेलकट चालेल कारण पचवण्याची क्षमता त्या ऋतूमध्ये आहे. आणि म्हणून दिनचर्या तीच, फक्त ऋतूप्रमाणे त्याच्यामध्ये आपण बदल करायचा. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार दिनचर्या वेगळी वेगळी असते का किंवा त्याच्या वयानुसार ती बदलते का? हो, सगळ्यांना ही दिनचर्या सारखीच आहे. फक्त आहार त्यांनी त्यांच्या प्रमाणात घ्यायचा. म्हणजे आता वृद्ध व्यक्ती आहे, प्रकृतीप्रमाणे दिनचर्या असते. म्हणजे कफ प्रकृती असतील तर सकाळी 10 पर्यंतची कफाची वेळ आहे, तेव्हा कफ प्रकृतीवाल्यांनी त्यावेळेला फळं कमी खायची. 10 नंतर तुम्ही गोड टूथपेस्टनी दात घासा, फळं खा, चालेल, त्याच्या आधी नाही खायची. म्हणजे तुम्ही कफाला कंट्रोल कसं करायचं. आता ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मग गरम पाणी नाही घ्यायचं, साधं पाणी प्यायचं. आणि पित्त ज्यांचं वाढतं त्यांनी नुसतं गार दूध रूम टेम्परेचरचं जरी घेतलं तरी पित्त कमी होतं. म्हणजे आपल्या प्रकृतीमध्ये दिनचर्या ही आपल्या प्रकृतीप्रमाणे आपली बदलली जाते, ऋतूप्रमाणे बदलली जाते. पण आता सगळ्यांची लाईफस्टाईल खूप बदलली आहे, तर ह्यामध्ये आयुर्वेदात सांगितलेली दिनचर्या आउटडेटेड झाली असं वाटतंय का तुम्हाला? अजिबातच नाही. कारण तुम्ही कितीही वाजता उठलात की तेव्हापासून ब्रह्ममुहूर्त समजा. तुम्ही उठलात की तुमचा दिवस चालू झाला असं समजा. आपण ते मॉडिफाय केली तर ती आजच्या काळातही चालणार आहे. आणि निरोगी कुठल्या काळात राहायचं नाहीये, प्रत्येकाला निरोगी राहायचंय. पण निरोगी राहण्यासाठी काय करायचं हे त्यांना कळत नाहीये. त्याचं उत्तर दिनचर्या आहे. आणि सगळ्यात महत्वाचं संध्याकाळी मैदानी खेळ. ही जर आपली तरुण पिढी खेळायला लागली, अगदी वेळ काढून 1 तास संध्याकाळी जाऊन
व्यायाम तरी करायचा, क्रिकेट खेळायचं, काही ना काहीतरी व्यायाम त्यातनं व्हायला हवा. आणि हे जर आपण करायला लागलो, व्यायाम हेच औषध आहे. हां. आणि ते जर आचरणात आणलं तर आजच्या काळासाठी उलटी ही संजीवनी आहे. दिनचर्या, ऋतुचर्या एवढंच नव्हे तर गर्भवती परिचर्या सुद्धा सांगितलेली आहे, बरं. की गर्भवतीनी पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत जसं धातूचं बळ वाढतं तसा आहार काय घ्यावा, औषध काय घ्यावं. आपली तन्वीची एक पुस्तिका आहे. हं. त्या पुस्तिकेत दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या, चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी काय वापरावं हे सगळं दिलेलं आहे. आणि ही नुसतं आम्हाला ऑफिसमध्ये व्हॉट्सअप केलं की आम्ही ती पाठवतो मोबाईलवरती. कशासाठी? की निदान तुम्हाला कळावं. जे शक्य आहे तिथून तर सुरुवात करा. जे आपल्याला शक्य नाही ते सोडून द्या. हळूहळू आचरणात आणा. एकदम नाही जमणार कदाचित, पण कठीण नाहीये. विचार केला तर सगळं शक्य आहे. ज्या लोकांना पहाटे उठताच येत नाही त्यांनी काय करायला पाहिजे? पहाटे कसं आहे सांगते, की तुम्ही रात्रीचं जे काम करता ते सकाळी करायला सुरुवात करा. असं करून तर बघा, की तुम्ही रात्री 2 पर्यंत जागून काम करताय म्हणून तुम्ही पहाटे उशिरा उठताय. बरोबर. मग त्यावेळेला तुम्ही एक केलं, की तुम्ही रात्री 10-11 वाजता काम थांबवलं आणि तुम्ही सकाळी उठल्यानंतर मग 2 तास काम केलं. तुमचं ते काम अधिक चांगलं होणार आहे, जलद होणार आहे, एकाग्रतेने होणार आहे. मग काय चांगलं आहे? आपणच ते ठरवायला हवं. आता बरेच लोक IT मध्ये काम करतात, त्यांच्या नाईट शिफ्ट्स असतात किंवा ॲक्टर्स असतात ज्यांचं कधीही शूट लागतं. अशा लोकांनी त्यांची दिनचर्या कशी ठेवायला पाहिजे? हीच दिनचर्या ठेवायची. हां. त्याच वेळेला जेवायचं. हां. सगळं तेच फॉलो करायचं. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी घरून डबा न्यावा. म्हणजे बाहेरचं जेवण जेवायला लागत नाही. पण आता जे टूरवरच असतात सतत, मग त्यांनी त्यातल्या त्यात तिथे घरगुती कुठे मिळेल हे बघावं. आणि जे IT मधले आहेत, सलग अर्धा पाऊण तास काम झालं, की मध्ये एकदा उठायचं, एक फेरी मारून यायची, थोडे मानेचे व्यायाम करायचे आणि मग परत बसून काम करायचं. हे जर केलं तर आपलं पोश्चर नीट राहण्यासाठी, आपल्याला त्यामुळे होणारे आजार, स्टिफनेस हा कमी होण्यासाठी काम करतं. म्हणजे हे व्यायाम जो सांगितलाय तो का करायचा? खाण्याआधी व्यायाम आणि बैठं काम सतत करणं, ह्याला कुठेतरी मार्ग हवाच. मग दर एक पाऊण तास झाला की 10 मिनिटं चालून यायचं. असं जर आपल्याला मुभा असेल आणि आपण ते करू शकलो तर त्यांनीच आपलं आरोग्य उत्तम राहणार आहे. आज आपण काय झालंय, ऑफिस टाईममध्ये लंच ब्रेक झाला म्हणून मी जेवतोय. मला भूक आहे का हे माहिती नाही. आणि म्हणून आयुर्वेदाने सांगितलेलं जे घड्याळ आहे त्या जर वेळा फॉलो केल्या तर आपोआप त्या वेळेला भूक लागायला लागते, पचन सुधारतं आणि आरोग्य उत्तम राहतं. आजकाल लोक वेळेवर झोपतच नाहीत. त्याला काय करता येऊ शकेल? कसं आहे माहिती आहे का, झोप ही अशी आहे की तुमचं काम उशिरापर्यंत चाललं की वेळेवर झोप येत नाही. कारण मग तुम्ही घरी आल्यावर मग जेवणार, मग ते जेवण उशिरा, मग ते अन्नाचं पचन नीट होत नाही, मग अजीर्ण, अपचन, इतर वेगवेगळ्या आरोग्य समस्या उद्भवतात. मग ह्याच्यासाठी शांत झोप मिळावी ह्यासाठी डोक्याला तेल लावणं हा सुद्धा एक उपचार आहे, किंवा दुधात जायफळ घालून घेणं हा सुद्धा एक उपचार आहे. आणि आपण सांगितलं तसं तन्वी शता चघळून खायची जेवण झाल्यावर, शांत झोप लागते. सुरुवातीला हे करायला लागेल. मग जर शांत झोप असेल, नाही घेतलं तरी चालेल, कायम जरी घेतली एक गोळी काही हरकत नाही. आपल्या शरीराला उत्तम आरोग्यासाठी टॉनिक म्हणून हा उपचार आहे. आणि एकदा ती सवय झाली की मग ती फॉलो करायची. की आपण सुरुवात केली की आज मी 11च्या नंतर जागी राहणार नाही, हळूहळू ती सवय होईल. हे कधीतरी आपल्याला सुरू करायला हवं. आपलं आयुष्यमान आपल्याला 10 वर्षांनी कमी करायचं असेल तर मग ठीक आहे, जागा रात्री, मग काही हरकत नाही. पण मग आपण बघतो ना, अचानक एक दिवस कोणाला तरी हार्ट अटॅक आलेला बघतो, अति जिम केल्यामुळे एखादी व्यक्ती अचानक गेलेली बघतो. कारण अति तिथे माती आहे. कुठलीही गोष्ट प्रमाणात आणि योग्य वेळेनुसार केली तरच त्याचा फायदा आहे. त्यामुळे हे आचरणात आणायचं. आणि त्याच्यासाठी कधीही काही लागलं तर जगभरच्या पेशंटना मी व्हॉट्सअपवरती सल्ला देत असते. कारण प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नसतं. आणि माझी एकच इच्छा आहे की आपली भारताची पुढची सुप्रजा निर्माण व्हावी, तेजस्वी अपत्यप्राप्ती पण व्हावी आणि चांगले तेजस्वी नागरिक घडावेत. आणि त्यासाठी आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचाराला प्राधान्य द्यावं. त्यानंतर जिथे गरज आहे तिथे रासायनिक उपचार, ॲलोपॅथी घ्यायलाच पाहिजे. असं नाही की ते वापरायचं नाही, पण कमीत कमी रासायनिक उपचार आणि जास्तीत जास्त हर्बल नैसर्गिक उपचार ही आजच्या काळाची गरज आहे. पण ज्यांचं प्रोफेशन खूप हेक्टिक आहे, जसं की पोलीस असतील किंवा डॉक्टर्स असतील, ज्यांना खरंच ह्या गोष्टी त्या वेळेला फॉलो नाही करता येत किंवा खूपच व्यस्तता आहे, त्यांनी अशा वेळेला काय केलं पाहिजे? नाही, काय सांगते, कितीही व्यस्त आपण असलो तरी बरोबर एक छोटा लाडू घेऊन जाऊ शकतो किंवा काहीतरी असं छोटं स्नॅक्स घेऊन जाऊ शकतो. दिवसातनं 3-4 स्नॅक्स न्यायचे
आणि ते त्या त्या वेळेला खायचे. हे आपण करूच शकतो. आता एखाद्याचं शूटिंग चालू आहे, व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन 5 मिनिटात खाऊन येऊ शकतो. आपल्याला काय माहितीये का, इन्स्टंट फूड खायची इतकी सवय झाली आहे. आता पिझ्झा, पास्ता, बर्गर हे आपलं अन्न नाहीये. आपण पोळी भाजीच खायला पाहिजे, पण आपण ते करत नाही आहोत. म्हणून मग लिव्हर डिटॉक्स करायला लागते, लिव्हरचे वेगवेगळे आजार होतात. कामाचं नियोजन केलं तर दिवसभर आपण काय काम करतोय ह्याची आखणी इतकी सुंदर होते की आपल्याला मग परत आपल्याला रिमाइंड करायला लागत नाही. एकदा मेमरीत फीड केलं की आपला ब्रेन कॉम्प्युटर काम करतो, आपोआप ते तसं होत जातं. आणि म्हणून एकदा आचरणात आणून तर बघा, अडचण आली मार्ग निघतो. दिनचर्येत बदल केल्यामुळे कुठले 5 फायदे होऊ शकतात? मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, तसं शारीरिक मानसिक आरोग्य, शांत झोप, आनंदी मन, कारण सगळं मनावर अवलंबून आहे. आणि जर योग आपण आचरणात आणला तर आपल्याला जी वेगवेगळी इन्फेक्शन्स होतात ती होऊ नये, निरोगी राहावं यासाठी त्याचा फायदा होतो. आता जे जेनेटिकल आहे, इतर गोष्टी आहेत त्या येणारच आहेत, व्यक्तिपरत्वे, पण त्यासुद्धा आपण ह्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपण त्याचं आयुष्यमान वाढवू शकतो. त्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे दिनचर्या. आपण काही न करता सुद्धा, जसं बाळ जन्माला आलं की ते आपोआप मोठं होतं, त्याला आई जरी नसली तरी ते वाढतं, तसं आपण उठल्यावर दिनचर्या माहिती नसली तरी आपण दिनचर्या प्रत्येकाची आजही आहेच. कोणाची चुकीची आहे, कोणाची बरोबर आहे, फक्त ती नीट करणं हे आपल्या हातात आहे. मला तुम्ही तन्वी हर्बल्स बद्दल थोडीशी माहिती द्या. 30 वर्षांपूर्वी तन्वी हर्बल्सची सुरुवात मी केली आणि त्यावेळेला लोकांना असं वाटलं होतं की इतक्या वेगवेगळ्या आयुर्वेदिक कंपन्या आहेत, आता ही तन्वी हर्बल आणखी नवीन काय करणार आहे. पण सत्वरूप औषध म्हणजे कुठल्याही वनौषधीच्या पावडरीच्या 100 किलोच्या 100 किलो गोळ्या बनतात, पण तन्वीचं सत्व हे 100 किलोतनं 10 किलो कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि मग त्याच्या गोळ्या बनतात. त्यामुळे 10 किलोमध्ये 100 किलोची पॉवर असते. त्यामुळे रक्तात जलद मिसळतं आणि इन्स्टंट गुण मिळतो. त्यामुळे आरोग्य क्रांती झाली आणि लोकांना प्रत्येक आजारात इन्स्टंट गुण मिळायला लागला आणि त्यामुळे ही हर्बल तन्वीपॅथी आज घराघरात वापरली जाते आणि त्याच्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कारांनी आपल्या प्रकल्पाला गौरवण्यात आलंय. तर मेधाताई, खरंच थँक्यू, तुम्ही आमच्या शोमध्ये आलात आणि खूप चांगल्या प्रकारे निरोगी जीवन कसं जगलं पाहिजे याचे खूप साधे आणि सोपे पर्याय आणि दिनचर्या कशी असायला हवी आणि त्याचं महत्त्व आम्हाला सगळ्यांना सांगितलं. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. खूप दिनचर्येविषयी सुद्धा बोलण्यासारखं आहे, पण त्या कमी वेळात एवढं सगळं सांगणं शक्य नाही, पण त्यातल्या त्यात जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज कव्हर केले. हो, नक्कीच. येस. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.